हाय, आज आहे संडे आणि संडे म्हणजे स्वतःला देण्यासाठीचा दिवस. संडेला दिवसभरातली जे पूर्ण कामं वगैरे असतात ते मी आज आवरून घेतलेले आणि संडे असल्यामुळे स्वतःसाठी थोडासा वेळ देणं गरजेचंच असतं. कारण की आपण आठवडाभर कामं करत असतो आणि आपण स्वतःकडे अजिबात वेळ देत नाही, तर आपली स्किन खूप डल होत असते. तर आपल्याला थोडाफार तरी वेळ स्वतःसाठी काढलाच गेला पाहिजे. तर मी आता सगळे घरातून कामं वगैरे आवरून घेतले आणि फेस वॉश करून घेतला. फेस वॉशनंतर मी चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावून घेतलेले आणि मॉइश्चरायझरनंतर मी चेहऱ्यावरचे जे बारीक केस असतात, लव असते, ते रिमूव्ह करून घेते. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे एक्स्ट्रा जे हेअर्स असतात ते रिमूव्ह होतात आणि आपल्या चेहऱ्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम स्मूथ होतं. त्यामुळे मी हे जे फेशियल रेझर आहे ते यूज करते आणि त्यामुळे चेहऱ्याचे जे बारीक केस असतात, जी बारीक लव असते ती पूर्ण रिमूव्ह करून घेते आणि आपला चेहरा खूप स्मूथ होऊन जातो त्यामुळे. तुम्ही जर वापरलेले नसेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. याच्याने जास्त ग्रोथ येत नाही आणि कालांतराने आपली जी ग्रोथ आहे ती कमी होत चालते. तर चला मी आता लगेच स्क्रब करून घेते. स्क्रबमध्ये मी आता टोमॅटो आणि साखरचं असं स्क्रब करणार आहे. घरगुती आज काय मी बाहेरचं स्क्रब वगैरे यूज करणार नाही. कारण की बाहेरचं जे स्क्रब होतं माझं ते संपलेलं आहे. त्यामुळे म्हटलं आज चला घरगुतीच काहीतरी प्रयोग करूया. तर त्यासाठी मी टोमॅटो आणि साखरचं स्क्रब करून घेतलं आणि स्क्रब झाल्यानंतर मी लगेच पॅक अप्लाय करते. पॅकसाठी मी आपलं घरातलाच जो घरगुती होममेड जो पॅक आहे तो यूज करणार आहे. हा जो पॅक आहे तो वर्ल्ड बेस्ट पॅक असंही म्हणू शकतो. कारण की बेसन पीठ, हळद, मध आणि टोमॅटोचा रस असं मी एक पॅक तयार करणार आहे आणि तो पॅक माझ्या चेहऱ्याला लावणार आहे. याच्याने चेहऱ्याचा जो टॅन आहे, जो काळवटपणा आहे, जी डल स्किन आहे, डेड स्किन आहे ती रिमूव्ह होऊन जाते आणि आपली जी स्किन आहे ती खूप छान स्मूथ आणि टेक्स्चर पण सुधारते आणि चेहरा जो आहे तो ग्लो करतो. तर आठवड्यातून एकदा तरी मी असा फेस पॅक अप्लाय करते. तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस पण अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 2 वेळेस लावलं तर अजून छान रिझल्ट येतील. तर आता माझं पॅक स्क्रब आवरून झाले. तर म्हटलं हेअर ऑइलिंग करून घ्या. कारण की हेअर वॉश घ्यायचा आहे. त्यामुळे केसांना हेअर ऑइल करणं गरजेचंच आहे. हेअर ऑइल केल्यानंतर मी हे स्काल्प मसाजरने थोडं स्काल्पचा मसाज करून घेते. जेणेकरून केसांच्या मुळांपर्यंत जाऊन ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपले जे हेअर आहे ते स्ट्राँग होतं. आणि आता मी माझं हेअर वॉश करून झालेलं आहे, अंघोळ वगैरे करून झाली आहे. तर आता मी छान तयारी करून घेते. तर आपलं स्किन केअर रेग्युलरचं करूनच घ्यायचं असतं. ते डेली बेसिसमध्ये करायचं आहे, ते एकही दिवस स्किप करायचं नाही आहे. असं केल्याने आपली स्किन खूप छान आणि स्मूथ आणि लाँग टर्मसाठी छान स्मूथ राहू शकते आणि पिंपल, ॲक्ने फ्री पण राहू शकते. तर त्यासाठी मी मॉइश्चरायझरमध्ये निव्याचं सॉफ्ट क्रीम हे मॉइश्चरायझर वापरते आणि सनस्क्रीनमध्ये मी क्युअर स्किन ॲप्स जे क्युअर स्किन आहे त्यांचं मी सनस्क्रीन वापरते. तर लिप बाम लावून घेते आणि केस थोडेसे ओले आहेत म्हणून मी केसांना थोडंसं ड्राय करून घेते. तर चला असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.